देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा बनावट कागदपत्र बनवणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केलेला आहे। या प्रकरणी 2 बांगलादेशी नागरिकांसह 4 आरोपींना अटक करण्यात आली। बनावट कागदपत्रांच्या साह्याने बांगलादेशातील नागरिकांचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्र बनवली जात होती। पोलिसांनी मोहम्मद बबलू या बांगलादेशी नागरिकाला वसंतकुंज पोलीस स्टेशन परिसरातून अटक केलेली असून तो ढाकामधील डिमरा गावचा रहिवासी आहे। तर गेल्या 3 दिवसांमध्ये 30 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। पश्चिम बंगाल आणि आसाम सीमेवरून बांगलादेशातील लोकांना दिल्लीमध्ये आणणारा आरोपीही पोलिसांनी पकडला। या आधी देखील एका सिंडिकेटच्या लोकांना अटक करण्यात आलेली होती, जे बनावट वेबसाईटद्वारे बर्थ आणि आवश्यक प्रमाणपत्र बनवत असत। त्यानंतर या कागदपत्रांद्वारे आधार कार्डही बनवण्यात आलं। अलीकडेच दक्षिण दिल्लीमध्ये अवैध बांगलादेशींच्या आणखी एका सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आणि त्यानंतर 5 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली। याच सिंडिकेटकडून या नव्या रॅकेटचा सुगावा मिळाल्याने कारवाई करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।